महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज शरद पवार आहेत आणि या शरद पवार यांच्या या दौऱ्यामध्ये अजित पवार गटाला मोठी खिंडार पडणार असल्याची चर्चा आहे। आणि परभणी मतदारसंघातले मोठे नाव बाबाजानी दुर्राणी हे शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये 2 वाजता राष्ट्रवादी भवन या ठिकाणी त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे असं सांगितलं जातंय। आपल्यासोबत बाबाजानी दुर्राणी आहेत। सर, तुमच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चा आहेत, नेमकं खरं काय याच्यामध्ये काय वास्तव? बरोबर आहे। आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी भवन संभाजीनगर या ठिकाणी पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये माझा प्रवेश होणार आहे। सर, तुमचा पक्ष प्रवेश होणार आहे असं म्हणताय, मात्र तुम्ही अजित पवार गटामध्ये गेला होता त्यावेळेस तुम्ही समाधानी होता, मात्र काय नेमक्या अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे तुम्ही पक्षातून त्यांना सोडचिठ्ठी देऊन आता शरद पवार गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला? नेमकी काय काय कारण होती? नाही, त्याच्यात कारण कोणतंच नाही। एक फुले शाहू आंबेडकर विचाराने, धर्मनिरपेक्ष विचाराने भारतीय जनता पक्षासोबत किंवा इतर जातीवादी पक्षासोबत काम करणं फार अवघड जाते। आणि ते परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मतदाराची, कार्यकर्त्याची विचारसरणी भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये काम करणं फार अवघड होऊ लागला असं मला चित्र जनतेच्या माध्यमातून, लोकांच्या माध्यमातून सारखा सुरू होता की आपण धर्मनिरपेक्ष फुले शाहू आंबेडकर विचाराने आपण काम केलं पाहिजे। एक मोठा जनतेचाच, विशेष करून मुस्लिम दलित समाजाचा एक प्रेशर होता माझ्यावर की आपण कोणत्याही धर्मनिरपेक्ष पक्षाचे पाठीशी राहून आपण काम केलं पाहिजे। कारण की आपण आज पाहतो की देशात, राज्यात मुस्लिम समाजाची अडचणी निर्माण करण्याचं काम लोकशाहीच्या माध्यमातून, लोकशाही स्वीकारलेल्या देशामध्ये होते। आणि अशा देशामध्ये ज्या ठिकाणी एक मजबूत लोकशाही आहे आणि मताची किंमत आहे, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज देशामध्ये जातीमध्ये तेढ, धर्मामध्ये तेढ निर्माण करून जे लोक राजकारण करू इच्छितात असे लोकांसोबत काम करणं माझ्यासारखे कार्यकर्त्याला पण फार कठीण आहे। म्हणून मी हे निर्णय घेतला की आपण भविष्यात जे 80 पासून मी आदरणीय पवार साहेबांसोबत होतो आणि आज मला अत्यंत आनंद होतोय की मी पुन्हा त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली। मात्र तुम्ही ज्या वेळेला शरद पवारांना सोडलं होतं, म्हणजे ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस नेमकं त्यांना सोडण्यामागचं काय कारण होतं? नाही, सोडण्यामागचा कारण मी उशिरा अजितदादा बरोबर गेलो। काय कारण होते त्यावेळेस? त्या काही मित्र लोक सगळे कंपनी होती, आता ते काय एवढं सांगण्यासारखं नाही, पण त्या ठिकाणी अस्तव्यवस्था असा, म्हणजे एक समाधानी असं वाटत नव्हतं। कारण की लोकसभेच्या ज्यावेळेस निवडणुका झाल्या आणि त्यावेळेस आम्ही चित्र बघितलं की मुस्लिम समाजाचे अनेक आमचे लोकांचे फोन यायचे की तुम्ही त्या ठिकाणी जे पक्षामध्ये आहे ते पक्ष धर्मनिरपेक्ष आहे, पण भारतीय जनता पक्षासोबत आहे आणि त्यांच्यासोबत असल्यामुळे किंवा शिंदे शिवसेना बरोबर असल्यामुळं तुम्हाला आणि आम्ही काम करणं कार्यकर्त्याला, मतदाराला अवघड होऊ लागलं। म्हणून मला असा लोकांचे, जनतेचे सांगण्यावरून, त्यांच्या प्रेशर खाली की भविष्यातले जे निवडणुका आहे त्या निवडणुकामध्ये सुद्धा आपण धर्मनिरपेक्ष विचारानेच आपण काम केलं पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीनं मी हे निर्णय घेतला आहे। बरं सर, तुम्ही हे सगळं, म्हणजे तुम्ही मुस्लिम समाजातून आहात, तुम्ही त्यांचं नेतृत्व करता, मग एवढा मोठा रोज जर का दलित मुस्लिम समाजाचा आहे, त्यांचं एवढं प्रेशर आहे, तर तुम्ही ही बाब अजित पवारांपर्यंत पोहोचवली का? त्यांच्या कानावर हे घातलं होतं? आणि अल्पसंख्याक समाजाचा मेळावा ज्यावेळेस मुंबईमध्ये होता, मी त्या ठिकाणी जाहीरपणे बोलून दाखविलं होतं की 10 वर्षामध्ये हे देशामध्ये जे मुस्लिम समाजाची अवस्था आहे त्या ठिकाणी अशी आहे की मी दादाला पण सांगणार होतो, त्याला पण सांगितलं की मुस्लिम समाज अजिबात या ठिकाणी हे जे आपला निर्णय आहे त्याच्याने समाधानी नाही। आपल्याला भविष्याचं राजकारण जर करायचं असलं तर आपण एक तर वेगळी निवडणूक लढवावी किंवा भारतीय जनता पक्षासोबत राहून आपण या ठिकाणी विजय प्राप्त करू शकत नाही। त्याच्यावर त्यांची काय प्रतिक्रिया होती? त्यांची प्रतिक्रिया, त्यांचं म्हणणं की आपण शाहू फुले आंबेडकर विचारानेच काम करतो, पण हे मला पण मान्य आहे। फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने
आमचे राष्ट्रवादीचे अजितदादा गट काम करते, पण भारतीय जनता पक्षासोबत असल्यामुळे मतदारामध्ये एक प्रचंड नाराजी आहे. बरं, दुसरा प्रश्न असा की तुमच्या आज विधान परिषदेची जी काही टर्म आहे ती आज संपतीये, तर जी काय आता नुकतीच विधान परिषदेची निवडणूक झाली त्यामध्ये देखील तुम्ही इच्छुक होता आणि त्यामुळे तिकीट न मिळाल्यामुळे तुम्ही नाराज होता अशी देखील चर्चा आहे. नाही नाही काय याच्यामध्ये? अजिबात नाही. मी विधान परिषदेवर 2 वेळेस होतो आणि माझी इच्छा पण नव्हती. विधान परिषदेवर जाण्याची माझी आज पण इच्छा नाही आणि भविष्यातली पण नाही. मी विधानसभेसाठी इच्छुक होतो आणि विधानसभेचाच मी कॅन्डिडेट आहे. पण आदरणीय पवारसाहेब ज्यावेळेस राष्ट्रवादी एकत्र असताना 2 आम्ही त्या ठिकाणी नेते होते. त्या ठिकाणी वरपुकर आणि मी, आणि दोघांसाठी त्यांनी मला विधान परिषदेवर पाठविलं होतं आणि वरपुकरसाठी ते जागा सोडून घेतली होता. ते काँग्रेसमध्ये आहे. पण असं अजिबात काय नाही की विधान परिषद पाहिजे, विधानसभा पाहिजे. एक समाजाचा प्रेशर आहे, लोकांचं म्हणणं आहे की आपण धर्मनिरपेक्ष पार्ट्याबरोबर राहा, भारतीय जनता पक्षाबरोबर आपण जाऊ नये, इंडियासोबत आपण राहावं असं लोकांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. पण आता तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून परभणीच्या पाथरी मतदारसंघामध्ये काम करताय, तर विधानसभा निवडणूक लढवणार अशी देखील चर्चा आहे. तर खरंच तुमची इच्छा आहे का विधानसभा निवडणूक लढवायची जर संधी मिळाली? मला संधी मिळाली, पक्षाने जर मला उमेदवारी दिली तर निश्चितपणे मी विधानसभा पाथरीची जागा लढवेल आणि निवडून पण येईल. आता पक्ष प्रवेश होतोय, या पक्ष प्रवेशापूर्वी तुम्ही जयंत पाटलांची भेट घेतली होती, त्यांनी तुमच्या घरी येऊन जेवण पण केलं होतं. आता तुम्ही शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश करताय, तर पाथरी विधानसभेसंदर्भात काही बोलणं झालंय का? काही तुम्हाला शब्द मिळालाय का? किंवा काही चर्चा होईल अशी काही शक्यता आहे का? नाही, अजिबात अशी कोणतीही कंडिशन किंवा ह्याच्यावर मी प्रवेश केला नाही. पवारसाहेबांचे माझे 80 पासून संबंध आहे. मी ज्या राजकारणाची सुरुवात पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली केलेली आहे आणि माझा आणि त्यांचा संबंध आजचा किंवा उद्याचा असा नाही. आणि साहेबाला माझा स्वभाव, माझे कुटुंबियाबद्दल, सगळे माझे घराणेबद्दल साहेबाला पूर्ण ज्ञान आहे. म्हणून साहेबाला सुद्धा एक गोष्टीचं म्हणजे दुःख होतं की कसं काय मी गेलो तिकडं, की साहेब काय, मी एक जुना कार्यकर्ता साहेबाचा आहे ना, मी साहेबाच्या विश्वासानेच आतापर्यंत त्यांच्यासोबत राहिलो. कधी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून इकडे तिकडे जाण्याचा मी प्रयत्न केला नाही. आणि काही सांगता येत नाही भविष्यात, दोन्ही काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी एक बी होऊ शकते, काय होऊ शकते असं काय. बरोबर आहे. पण जर तुम्ही म्हणताय की संधी मिळाली तर मी विधानसभेसाठी निवडणूक लढवेल, पण जर तिकीट मिळालं तर काय गणित आहेत की ज्यामुळे तुम्ही निवडून येऊ शकता, असे काय गणित तुमच्या आहेत? नाही, माझ्या पाथरी मतदारसंघामध्ये काम आहे आणि पाथरी मतदारसंघामध्ये मी 2004 ते 2009 विधान पाथरीचा आमदार पण होतो आणि त्याच्यात मला निवडून येण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही शरद पवार गटामध्ये जाताय, तुमचे शरद पवारांसोबत चांगले संबंध आहे, अजित पवारांसोबत पण आहे, तर शेवटचं काय आव्हान कराल का अजित पवारांना? नाही, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आव्हान काही मला करायचं नाही, कारण की दोन्ही माझे नेते आहेत. पवारसाहेबाला मी नेता मानतो, दादाला पण मी नेता मानतो आणि मी एवढंच सांगेल की कसं आहे, एखाद्या लेकराला आईबद्दल प्रेम आहे का वडिलाबरोबर प्रेम आहे, तर ते काय सांगणार. नक्कीच. तर हे होते बाबाजानी दुर्राणी, आज हे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे संधी जर मिळाली तर मी अनेक वर्षापासून काम करतोय आणि या ठिकाणी मी निवडून येईल अशी मला शाश्वती, असं देखील त्यांनी सांगितलंय. सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर.